नमस्कार. आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल. मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने निषेध. सोलापूर. संपूर्ण महाराष्ट्रात काळीमा फासणारी मालेगाव येथील 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती ब्रिगेडच्या वतीने शिवप्रताप चौक, आसरा चौक येथे तीव्र निदर्शने करून चिमुरडीला श्रद्धांजली वाहण्यात आली. चिमुरडीच्या प्रतिमेस ओवी डिंगणे या बालिकेचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला फाशी द्या, बाळाला न्याय द्या या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे लेकीबाळी असुरक्षित असून आता आपली रक्षा स्वतःच केले पाहिजे. महाराष्ट्र राज्यात महिला अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या नातेवाईकाबाबत असा जर प्रकार घडला असता तर संपूर्ण मंत्रिमंडळ पेटून उठले असते. त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणी नवीन न्यायालयाची निर्मिती करून 1 महिन्याच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा तामिळनाडू सारखे तात्काळ एन्काउंटर करून जलद न्याय द्यावा अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष अरविंद शेळके, नागेश शिंदे, जिल्हा सचिव सीताराम बाबर, जिल्हा संघटक सुलेमान पीरजादे, जिल्हा कार्य अध्यक्ष बबन डिंगणे, शहर कार्य अध्यक्ष रमेश भंडारे, शहर संघटक सिद्धराम कोरे, आकाश बनणे, मुदतसर शेख, राहुल कारंडे, अरुण जगदाळे, वैभव जावळे, विकास बचुटे, बाळू सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पवार, प्रवीण स्वामी, संपत निंबाळकर, सुमित तेली, प्रकाश जाधव, रफिक शेख, गौरीशंकर हविनाळे, केदार ख्याड, मल्लिकार्जुन भंडारे, अजीम मकानदार, संकेत कुलकर्णी, बसू तज्ञेकरी, ज्ञानेश्वरी पवार, तेजस गायकवाड, राजकुमार शिंदे, प्रशांत पवार, राम चव्हाण आदी उपस्थित होते. संपूर्ण देशाला काळीमा फासणारी घटना ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्री, अहिल्या, फातिमा, माता रमाई यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत. याचं उदाहरण म्हणजे मालेगावमध्ये फक्त 4 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने तिच्यावर अत्याचार करून आणि तिला दगडाने ठेचून ठार मारलं. ही विकृती वेळीच ठेचली पाहिजे, कारण ही माझी भगिनी नाही तर आपल्या सर्वांची भगिनी होती. त्याचं अतीव दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे. तर हे शासन फक्त जेव्हा अशी काही घटना घडते त्यावेळेस ही कमिटी ती कमिटी नेमते आणि परत गप. वारंवार आमच्या महिला भगिनीवर अत्याचार होतच आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या गृहमंत्रीने डोळे उघडून पाहिलं पाहिजे की महाराष्ट्र हा बिहार होत आहे. त्यामुळं जर या मुख्यमंत्र्यांच्या पोरीवर जर अत्याचार झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता. आमच्या सर्वसामान्य भगिनीवर हा अत्याचार झाला. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मेणबत्ती वगैरे पेटवून निषेध करणार नाही. या छोट्याशा आमच्या चिमुकलीच्या हातात तलवार आहे. यापुढे आमच्या माता भगिनी तलवार हातात घेऊन आपलं रक्षण स्वतः करायला सक्षम आहेत. मला या ठिकाणी सांगायचं आहे की शासनाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आमच्या महिला भगिनी बेपत्ता होत आहेत, त्याचा शोध नाही. आणि फक्त हे राज्य सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मशगूल आहे आणि आपली सत्ता कशी टिकते यामध्ये मशगूल आहे. त्यामुळं आज जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर लगेच तात्काळ त्याचा भर चौकात त्याचा चौरंग केला असता आणि त्याला त्या क्षणी त्याला ठार मारलं असतं. आम्हाला त्या न्यायाची प्रतीक्षा आहे, कारण न्यायालयामध्ये लाखो शेकडो प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की हा खटला फास्टच्या कोर्टात नव्हे तर महिला भगिनीवर जर अत्याचार बलात्कार होत असेल त्यांना विशेष न्यायालय स्थापन केलं पाहिजे आणि तात्काळ महिन्याच्या आत जर गुन्हा सिद्ध होत असेल असं दिसलं तर भर चौकात येऊन गोळ्या घातलं पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणजे तामिळनाडूमध्ये जेव्हा आमच्या महिला भगिनीवर अत्याचार झाला 3 तासात त्या 3 नराधमाला ठोकलेला आहे. अशी पोलिसिंग आम्हाला हवी आहे. तर आमच्या महिला सुरक्षितपणे या सर्व
समाजामध्ये वावरू शकतात. नाहीतर आमच्या मुली बाळांना घराच्या बाहेर पडणं खूप अवघड होऊन गेलेलं आहे. त्यामुळे शासनानं त्वरित विचार करून या आमच्या भगिनीला तर न्याय दिलाच पाहिजे. त्याचबरोबर अशा जे विकृत जे आहेत लोक त्यांना भर चौकात आणून ठेचलं पाहिजे, तरच अशा गुन्हेगाराला जर बसेल. फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. मला काय कुठल्या पक्षाचं घेणं देणं नाही. भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलाही पक्ष असू दे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झोपलाय का, उपमुख्यमंत्री झोपलाय का? आज तुम्ही सगळे जिल्हा परिषदच्या निवडणुका, महानगरपालिका निवडणुका चालू आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित आहेत. त्या लहान मुलीला न्याय कोण देणार? मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. जेव्हापासून हा भाजप सरकार आलाय, मला कुठल्या पक्षाचं घेणं देणं एवढं लक्षात ठेवा. मी कुठल्याच पक्षाचं नाहीये. मी एक साधा माणूस आहे. मला फक्त एकच मागणी आहे, या छोट्या मुलीला, ह्या बाळाला न्याय पाहिजे. आणि त्या महामादर चोत माणसाला भर चौकात चांबडी काढून मारायला पाहिजे. त्याला फाशी नाही, काय नाही, त्याला चांबडं काढून त्याचे तुकडे करून टाकायला पाहिजे. हीच माझी फक्त इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्याय द्या, न्याय द्या. अजून कोण बोलणार आहे? न्याय द्या, न्याय द्या. काय बोलणार? आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, त्या बाळाला न्याय द्या, त्या बाळाला न्याय द्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, त्या बाळाला न्याय द्या, त्या बाळाला न्याय द्या. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.